वृषाला पण पाहिलं की काल जो पहिल्यांदा जी.आर. मिळालेला होता त्यामध्ये नव्यानं काही सुधारणा करून एक वेगळा अध्यादेशची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केलेली होती आणि आता तो अध्यादेश रात्री उशिरा मनोज जरांगे यांच्या हाती पडलेला आहे। सरकारचे शिष्टमंडळ रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी होतं, मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत होतं आणि त्यानंतर अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या ज्या मागण्या आहेत त्या म्हणणारा अध्यादेश त्यांच्या हातात पडल्यानंतर आणि सगळ्या मराठी बांधवांनी जल्लोषाला सुरुवात केलेली होती। आता आपण पाहतो की जिथे मनोज जरांगे पाटील आराम करण्यासाठी थांबलेले आहेत त्यांच्या मुख्य इमारतीच्या अगदी खाली हे सगळे मराठी बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत। वेगळ्या प्रकारच्या विजयी घोषणा ज्या आहेत ते दिल्या जात आहेत आणि 8 वाजेपर्यंत हे सगळे मराठी बांधव जे आहेत ते वाशीच्या एपीएमसी मार्केट जवळच्या असणारे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमतील। त्यानंतर विजयी सभा जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा 8 वाजता या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते उपोषण सुद्धा मनोज जरांगे पाटील हे सोडणार आहेत। मात्र आपण पाहतोय की ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या म्हणजे सगळे सोयऱ्यांना कोंडीचं प्रमाणपत्र मिळावं आणि त्यानंतर मराठा बांधवांवरती जालना अंतरवली सराटीमध्ये जे काही आंदोलन ज्यावेळी करण्यात आलेलं होतं त्यावेळी दाखल असणारे गुन्हे मागे घेतले जावेत, ही जी मागणी होती त्या मागण्या ज्या मनोज जरांगे पाटील यांच्या होत्या त्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत आणि आता कुणबीमधून जे काय आरक्षणाचा मार्ग जो आहे तो मराठा बांधवांचा मोकळा झालेला आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागच्या काही दिवसांपासूनचा महिन्यांपासूनचा हा लढा अखेर यशस्वी झालेला आहे। त्यामुळं वेगळ्या प्रकारचा उत्साह जल्लोषाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। अजून सुद्धा काही मराठा बांधव हे आता हळूहळू एकवटत आहेत आणि 8 वाजेपर्यंत ही लाखोंची गर्दी आपण अनुभवणार आहोत आणि त्यानंतर विजयी सभा कशी असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काल मनोज जरांगे पाटील व्यासपीठावर म्हणाले होते की विजयी जो काही गुलाल आहे तो मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जाऊनच मला साजरा करायचा आहे। मात्र सरकारनं त्यांच्यासोबत वारंवार संवाद ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि कुठेतरी त्यांनी मुंबईमध्ये एंट्री न करावी किंवा मुंबईपासून त्यांना येण्यापासून थांबावं यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत होतं आणि त्यासाठी आता त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करून वाशीमध्येच ही विजयी सांगता सभा जी आहे ती पार पडणार आहे। काही महिला मराठा बांधव सुद्धा आपल्या महिला मराठा जे आहेत त्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुमच्या मागण्या अखेर मान्य झालेल्या आहेत, विजयी सभा तुम्ही साजरी करणार आहात, कशा पद्धतीचा उत्साह आहे आणि यानंतर तुम्ही गावी गेल्यानंतर किती आनंद साजरा करणार? आता माहिती आहे का, अक्षरशः माहिती आहे का, आमच्यासाठी हे एक ऐतिहासिक क्षण आहे आणि ऐतिहासिक क्षण हा एकदाच येत असतो। खरं तर आम्ही किती आनंद साजरा करू हे आमच्याकडे यासाठी शब्दच नाही। तुम्ही जे विचारले की किती आनंद साजरा करू, किती आनंद म्हणजे आमच्यासाठी आतापर्यंत कुठला सण उत्सव झाला नाही आमच्यासाठी एवढा आनंद आम्ही साजरा करू। कारण माहिती आहे का, हा आनंद म्हणजे आमच्यासाठी आमच्या ज्या मुलाबाळांचा जन्म मरणाचा प्रश्न होता तो खरं तर आमच्या दादांनी आज सोडलेला आहे आणि मनोज दादा सांगतील तेच आमच्यासाठी आदेश असणार आहे। मनोज दादा सांगतील तेच आमच्याशी आदेश आहे। कारण मनोज दादांनी स्वतः म्हणजे स्वतःची आहुती देऊन आमच्यासाठी हे सगळं केलेलं आहे मराठा समाजासाठी आणि हा मराठा समाज कधीच आम्ही विसरणार नाहीत। आणि मनोज दादा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर खरं तर आमचं दैवत कोणी असेल तर ते आमचे मनोज दादा जरांगे पाटील असतील। मनोज दादा जरांगे पाटलांचं